नमस्कार मित्रांनो, बोर्ड परीक्षा 2027ला मराठीचा पेपर कसा येतो तर तो पेपर या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे. एका विद्यार्थ्यांनी कमेंट केलेली होती की सर लँग्वेजचे जे पेपर आहेत मराठी, हिंदी आणि इंग्रजी यांचा पेपर पॅटर्न शेअर करा. तर मागच्या व्हिडिओमध्ये इंग्लिशचा पेपर पॅटर्न दिलेला आहे. या व्हिडिओमध्ये आपल्याला मराठीचा पेपर पॅटर्न डिस्कस करायचा आहे. टोटल 80 मार्काचा पेपर असतो. त्यात 20 मार्क तुमचे टोटल 100 मार्काचा पेपर असतो. 80 मार्क हा रिटर्नसाठी असतात आणि 20 मार्क प्रॅक्टिकलसाठी असतात. तुम्हाला 80 मार्काच्या पेपरमध्ये कशा पद्धतीचे प्रश्न असतात, किती पॅसेज असतात, किती कविता असतात, त्याच्यानंतर उपयोजित लेखन काय असतं, हे सगळे या व्हिडिओमध्ये होईल. ह्याच्या अगोदरचे सगळे व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. चॅनलवरती मॅथमॅटिक्सचा आहे ना एकदम डिटेलमध्ये चॅप्टर 1 कंप्लीट केलेला आहे, तो बघून घ्या. आता आपण काय करू, मराठीसाठी चालू करूयात. बघा, बोर्ड परीक्षा देत असताना आपल्याला पेपर पॅटर्न माहीत असणं खूप महत्त्वाचं आहे. जर पेपर पॅटर्न माहिती नसेल तर परीक्षेचा अभ्यास करणं थोडंसं अवघड जातं. म्हणून पेपर पॅटर्न इज मस्ट टू नो एव्हरीवन. त्याच्यामुळं टोटल जे विभाग आहेत मराठीच्या पेपरमध्ये 5 विभाग आहेत. तुम्हाला 80 मार्क 5 विभागामध्ये विभागलेले आहेत. त्यात पहिला आहे गद्य. गद्य विभाग म्हणजे उतारे. पद्य असते तुमचे कविता. गद्याला 18 मार्क, पद्याला 16 मार्क. स्थूल वाचनचा एक पार्ट आहे तो 6 मार्काला येतो. भाषा अभ्यास म्हणजे व्याकरण तो 16 मार्काला. उपयोजित लेखन जे तुमचं पत्र, निबंध, प्रसंग, जाहिरात हे एकूण 24 मार्काला आहे. इथं जर बघितलं तर सगळ्यात जास्त वेटेज उपयोजित लेखन आणि भाषा अभ्यासाला आहे. वर्षभर काहीच नाही केलं आणि लास्ट मोमेंटला नुसतं जर व्याकरण आणि उपयोजित लेखनचा अभ्यास केला तर किती मार्क होतात? 40 मार्क. 50% वेटेज जे आहे ना हे मराठीमधल्या लेखन म्हणजे उपयोजित लेखन आणि व्याकरण विभागाला आहे. बाकी उतारावरचे प्रश्न कोणीही सॉल्व्ह करतं, तिथंच प्रश्न असतो, तिथंच उत्तर असतं. पद्य विभागामध्ये फक्त काव्य सौंदर्य आणि रसग्रहण थोडंसं अवघड आहे, बाकी सगळं सोपं आहे. म्हणून इंग्रजीपेक्षा, मराठीपेक्षा, हिंदीपेक्षा तुम्ही बाकी सगळ्या विषयांचा जास्त अभ्यास करता, वेळ जास्त देता, पण मार्क या पेपरमध्ये जास्त पडतात. कोणत्या? मराठी, हिंदी, इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र. म्हणून सगळ्या विषयांचा चांगला अभ्यास करायचा. हे जे विषय आहेत, भाषा विषय आणि SSTचा विषय, ते तुमचं कॉलेज ठरवतात. 11वीला कोणतं कॉलेज भेटणार आहे, कमी वेळात जास्त आउटपुट भेटतं. बघा, पहिला विभाग आहे तुमचा गद्य विभाग, 18 मार्क. त्यात प्रश्न क्रमांक पहिला अ असतो, उतार्याच्या आधारे कृती पूर्ण करा. एकतर स्क्रीनशॉट काढा, नाहीतर पेन लिहून घ्या तुमच्या नोटबुकमध्ये. सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे लिहून घेतलेलं बरं, कारण तुम्हाला ते लक्षात राहतं. स्क्रीनशॉट काढलं तर ते मोबाईलमध्येच राहतं. पहिला प्रश्न, उतार्याच्या आधारे कृती पूर्ण करा. किती प्रश्न असतात? 3 प्रकारचे. पहिला आहे चौकट पूर्ण करा, 2 मार्काला येतं. आकृतिबंध पूर्ण करा, 2 मार्क. स्वमत 3 मार्क. आता हे एवढे सोपे प्रश्न असतात ना की एक पॅसेज दिला जातो, उतारा दिला जातो आणि उताराच्या आधारावरतीच हे प्रश्न लिहायचे असतात तुम्हाला. एवढं सोपं असतं. मग पुढं आहे प्रश्न क्रमांक 1 आ. त्याच्यामध्ये सेम उताराच्या आधारे सूचनेनुसार कृती पूर्ण करा. इथं एक उतारा असतो, त्याच्यानंतर या ठिकाणी म्हणजे 2 उतारे झाले तुम्हाला इथं. परत त्याच्यामध्ये सुद्धा सेम प्रश्न, आकृतिबंध पूर्ण करायचा असतो, नावे लिहायचे असतात, अर्थ लिहायचा असतो उताराच्या आधारावर दिलेल्या प्रश्नांचा, आणि स्वमत असतो. बघा, इथं एक स्वमत आहे, इथे एक स्वमत आहे. तुम्हाला स्वमत हे 3 मार्काला आहे. म्हणून या पेपरमध्ये तुम्हाला स्वमत लिहिण्यासाठी तुमची थॉट प्रोसेस चांगली असली पाहिजे, तुमची विचार करण्याची क्षमता चांगली असली पाहिजे, तरच तुम्हाला उत्तर लिहिता येतं. पुढं आहे उताराच्या आधारे कृती पूर्ण करा. अपठित गद्य असतो, हे अपठित गद्य. हे 2 जे आहेत ते तुमच्या पुस्तकाच्या आतले म्हणजे टेक्स्च्युअल मधले पॅसेज असतील ते, आणि हा अपठित गद्य म्हणजे नॉन टेक्स्च्युअल पॅसेज असतो एक. त्याचा मार्क आहे 4, हे ना. पठित गद्यावरती किती? 14 मार्क आणि अपठित गद्यावरती 4 मार्क. मग अपठित गद्यावरती प्रश्न कसे येतात? विधाने चूक की बरोबर ते लिहायचे, त्याच्यानंतर विधाने पूर्ण करायचे. असे 2-2 मार्काचे 2 प्रश्न म्हणजे 4 मार्काला अपठित गद्य येतं. पठित गद्य 14 मार्काला, 2-2 मार्काचे 2 प्रश्न आणि 3 मार्काला स्वमत. हा स्टँडर्ड टेम्पलेट आहे, पॅटर्न आहे विभाग 1चा. किती मार्काला होतं? 18 मार्काला. व्यवस्थित लक्षात घ्या. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो शेवटी अभ्यास कसा करायचा. विभाग 2 पद्य विभाग आहे, त्याला आहे तुम्हाला 16 मार्क. गद्याला 18, पद्याला 16. मग प्रश्न क्रमांक 2 अ आहे, कवितेच्या आधारे कृती पूर्ण करायची आहे. तुम्हाला एखादी कविता दिली जाते आणि त्याच्या आधारे कृती पूर्ण करायची आहेत. खूप साऱ्या कविता आहेत, तुम्हाला खूप सारे लेसन्स आहेत, कोणती येते काय येते आता ते त्यांच्या बोर्डावरती आहे. आणि एक गोष्ट, बोर्डाच्या अगोदर कधीच पेपर येत नसतो, फक्त तुम्हाला पॅटर्न किंवा त्या पद्धतीनं अभ्यास करायचा असतो. मग पहिला प्रश्न कृती पूर्ण करायचा आहे 2 मार्काला.
शब्दसमूहाचा अर्थ लिहायचा आहे. कविता दिली, त्या कवितेतले काही शब्द दिलेले असतील, त्यांचा अर्थ लिहिण्यासाठी सुद्धा 2 मार्क आहेत. कृती पूर्ण करायला 2 मार्क, कवितेच्या आधारे शब्दसमूहाचा अर्थ लिहायचा आहे 2 मार्क. काव्यपंक्तीचा अर्थ, लाईन दिलेली असतील पोएममधली किंवा कवितेमधले काही ओळी दिलेल्या असतील, त्या ओळींचा अर्थ तुम्हाला तुमच्या शब्दात लिहायचा आहे, 2 मार्क आहे त्याला. परत काव्य सौंदर्य आहे. काव्य सौंदर्य कसं लिहायचं, रसग्रहण कसं लिहायचं ते आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये बघूयात. काव्य सौंदर्याला 2 मार्क. असे 2-2 मार्काचे 4 प्रश्न प्रश्न क्रमांक 2 मध्ये कंप्लीट होतात. तसंच प्रश्न क्रमांक 2 जो आहे तो मुद्द्यांच्या आधारे कृती पूर्ण करा. एका कवितेतील मुद्दे दिले जातील तुम्हाला, हे ना, ही वेगळी कविता आणि ही वेगळी कविता. हे दुसऱ्या कविता कुठल्याही एका कवितेच्या आधारावरती मुद्दे दिले जातील आणि त्या मुद्द्याच्या आधारे तुम्हाला काय लिहायचं आहे, ते लाईन्स वाचायचे आहेत, ते ओळी वाचायचे आहेत. ओळी कोणत्या कवितेतल्या आहेत, कोणी लिहिली ती कविता किंवा कवयित्री कोण आहे ते लिहायचं. त्यानंतर त्या कवितेचा विषय काय, हे ना, नेमकं ती विषय कोणत्या विषयावरती कविता मांडलेली आहे आणि तुम्हाला ती कविता आवडली तर का आवडली आणि नाही आवडली, नसली आवडलेली तर का नाही आवडली हे सांगायचं तुम्हाला. म्हणजे आवडली तर सांगायचं आहे, नाही आवडली तरी सांगायचं आहे, कारण द्यायचं तुम्हाला, का आवडली का नाही आवडली. आहे रसग्रहण आणि तिसरी एक कविता दिलेली जाते, तर त्या कवितेचं रसग्रहण करायचं आहे, ते 4 मार्काला तुम्हाला विचारलं जातं. अशा पद्धतीचा टोटल 16 मार्काचा पद्य विभाग होता. तिसरा विभाग आहे तो स्थूल वाचन. स्थूल वाचन 6 मार्काला आहे. 3-3 मार्काचे 2 प्रश्न असतात. कोणते प्रश्न असतात? प्रश्न क्रमांक 3 प्रश्न दिले जातात. कोणत्याही 2 कृती पूर्ण करायच्या असतात. त्यातली पहिली कृती सविस्तर माहिती लिहा, दुसरी टिपा लिहा, तिसरी मुद्द्यांच्या आधारे परिच्छेद तयार करायचा असतो. 3 प्रश्न आहेत मोठे, 3-3 मार्काचे, त्यातले 2च सोडवायचे. म्हणजे 6 मार्काला तुम्हाला स्थूल वाचन येतं. 2च प्रश्न सॉल्व्ह करायचे, टिपा लिहा करा किंवा सविस्तर माहिती लिहा किंवा मुद्द्याच्या आधारे परिच्छेद बनवा, एवढेच तुम्हाला करायचं आहे. 3 विभाग झाले, गद्य 18 मार्क, पद्य 16 मार्क आणि स्थूल वाचन 6 मार्क. त्याच्या पुढचा आणि सगळ्यात महत्त्वाचा, सगळ्यात जास्त मार्क देऊन जाणारा विभाग म्हणजे भाषा अभ्यास किंवा व्याकरण विभाग. व्याकरण विभागामध्ये टोटल किती मार्क आहेत तर 16 मार्क आहेत. टोटल 16 मार्काला व्याकरण विभाग येतं. मग त्या व्याकरणामध्ये कोणते कोणते पॉईंट आहेत किंवा कोणते कोणते सब्जेक्ट किंवा विषय आहेत किंवा धडे आहेत की ज्याच्यावरती 100% प्रश्न येतो. 100% म्हणतो तोच टेम्पलेट आहे. समासावरती 2 प्रश्न येतात, हे ना. प्रश्न क्रमांक 14 असतो तुमचा, व्याकरणावर आधारित कृती पूर्ण करा किंवा उत्तरे लिहा. समासावरती 2 प्रश्न असतात फिक्स. शब्दसिद्धीवरती 2 मार्क समासला, शब्दसिद्धीला 2 मार्क. त्यानंतर वाक्यप्रचारला 4 मार्क आहेत. 2 वाक्यप्रचार लिहायचे आहेत. 4 दिलेले असतात, 2 वाक्यप्रचार लिहायचे, त्याला 4 मार्क आहेत. म्हणजे एका वाक्यप्रचारला 2 मार्क या ठिकाणी दिलेलं आहे. प्रश्न क्रमांक 14 काय सांगतो, भाषिक घटकावर आधारित कृती पूर्ण करा. वेगळा आणि वेगळा. चा आहे तो व्याकरणावर आधारित करायचा आहे आणि जो आहे तो भाषिक अभ्यासावर किंवा भाषिक घटकावर. भाषिक घटक म्हणजे आता काय येतं, त्याच्यामध्ये काय काय येतं, शब्दसंपत्ती आहे 4 मार्काला. त्याच्यानंतर लेखन नियमानुसार लेखन 2 मार्कासाठी आहे. पुढं विरामचिन्हे 1 मार्क, पंक्च्युएशन मार्क इंग्लिशमधलं आणि पारिभाषिक शब्द 1, जे दुसऱ्या भाषेतून आलेले शब्द आहेत मराठीमध्ये त्या शब्दांना लिहायचं, त्यांचा अर्थ 1 मार्काला. विरामचिन्हांना 1 मार्क. लेखन नियमानुसार 2 मार्क, म्हणजे वाक्य शुद्ध करून लिहायचं. आणि शब्दसंपत्ती म्हणजे याच्यामध्ये समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, यमक जुळणारे शब्द, अशा टाईपचे प्रश्न विचारले जातात, त्याला 4 मार्क. म्हणजे 4 प्रश्न होतात ना इथं, 4 प्रकारचे प्रश्न करतात शब्दसिद्धीमध्ये. असा हा आपल्याला 4 विभाग या ठिकाणी बघता येतात. पहिला 18 मार्कासाठी गद्य विभाग, पद्य विभाग 16 मार्कासाठी, स्थूल वाचन 6 मार्कासाठी, भाषा अभ्यास म्हणजे व्याकरण विभाग 16 मार्कासाठी. खूप सोप्पा पेपर आहे आणि खूप सिंपल येतो. तुम्ही डेली 15 मिनिट दिला किंवा परीक्षेच्या अगोदर जरी चांगला अभ्यास केला तरीही तुम्हाला आउट ऑफ मार्क पडतात. शेवटचं एक सेक्शन आहे, तो सेक्शन म्हणजे उपयोजित लेखन. हा लास्ट विभाग आहे आणि तो 24 मार्काचा आहे. सगळ्यात महत्त्वाचा विभाग आहे. बघा, तुम्ही मराठीच्या पेपरमध्ये उपयोजित लेखन आणि व्याकरण जर चांगल्या पद्धतीनं केलं तर तुम्हाला उतार्यांचा अभ्यास एकदम सोपा किंवा उतार्यावरचे प्रश्न एकदम सोपे जातात. का? तिथंच उतारा असतो, तिथंच प्रश्न असतं, उत्तरही तिथंच आणि प्रश्नही तिथंच, त्याच्यामुळे ते सोपं जातं. पण इथं तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागते. कशाची? लिहायची प्रॅक्टिस करावी लागते. तुम्हाला लिहित असताना विचार डोक्यात आले पाहिजे की कशाचं आपल्याला काय लिहायचं आहे. त्याच्यामुळं रीडिंग चांगली ठेवा. लेसन व्यवस्थित, जर रेग्युलर लेसन्स व्यवस्थित वाचले किंवा पाठ तुमचे जे धडे आहेत ते जर व्यवस्थित वाचले तर हा विभाग, व्याकरण विभाग आणि
गद्य म्हणजेच गद्य विभाग, स्थूल वाचन, भाषा अभ्यास आणि उपयोजित लेखन एकदम सोपा जातो. वेगळं करायची गरज आहे फक्त रसग्रहण आणि काव्य सौंदर्याला. ठीक आहे, तर असा हा पेपर शेवटचा विभाग आहे, तर तो म्हणजे उपयोजित लेखन. 24 मार्काला सगळ्यात जास्त वेटेज आहे गद्य आणि भाषा. परत परत काय सांगतो, तर अर्धा म्हणजेच 50% वेटेज ह्या 2 सब्जेक्टला आहे किंवा 2 घटकांना आहे, विभागांना आहे. कोणता? भाषा अभ्यास, व्याकरण विभाग 16 आणि उपयोजित लेखन 24. म्हणजे 80 पैकी 40 मार्काचा पेपर इथंच कव्हर होतो तुमचा. राहते गद्य मार्क, गद्य विभाग 18 मार्क. अभ्यास करा न करा तुम्हाला मार्क पडणार म्हणजे पडणार तिथे, कारण तिथेच उत्तर तिथेच प्रश्न असतो. राहते फक्त पद्य, त्याचा तुम्हाला अभ्यास करावा लागतो. म्हणून सोपं आहे. तुम्हाला 100 पैकी 92-93 मार्क पडते तिथं, अक्षर चांगलं असलं, नीट लिहिलं तर. मग 5व्या विभागामध्ये प्रश्न क्रमांक 5 खालीलपैकी एक कृती पूर्ण करा. 2 कृती दिल्या, त्याच्यापैकी एक करायची. 2 कोणते? एक पत्रलेखन आहे, दुसरं सारांश लेखन आहे. 6 मार्काला. तर बघा, जे जमतंय तेच करा. म्हणजे तुम्हाला जर पत्रलेखन परीक्षेमध्ये लिहायचं असेल तर पत्रलेखनचा वर्षभर चांगला अभ्यास करायचा. तुमचे मॉक टेस्ट होत असतील किंवा प्री बोर्ड एक्झाम होत असेल, त्याच्यामध्ये फक्त पत्रलेखनच तुम्ही लिहायचं. म्हणजे जास्तीत जास्त सराव आणि जास्तीत जास्त मार्क. एकच सोल्युशन आहे, एकच इक्वेशन आहे, जास्त सराव जास्त मार्क. पत्रलेखनचाच अभ्यास करा. जर सारांश लेखन लिहायचं ठरवले तर सारांश लेखनचाच अभ्यास करा. पुढं आहे तुमचं प्रश्न क्रमांक 5 तो सांगतो कोणतीही 2 कृती पूर्ण करा. 2 कृती पूर्ण करायचं म्हणजे 5 मार्काला एक कृती आहे, 2 कृती करायच्या आहेत. किती मार्काला? 10 मार्काला हा प्रश्न आहे. मग जाहिरात लेखन आहे, बातमी लेखन आहे आणि कथा लेखन आहे. या 3 पैकी कोणतेही 2 चांगले करून ठेवा, म्हणजे तुम्हाला 5-5 10 मार्काचा या ठिकाणी हा प्रश्न कव्हर होतो. पहिला प्रश्न क्रमांक 5 पत्रलेखन सारांश लेखनपैकी एक. प्रश्न क्रमांक 5 मध्ये कोणतेही 2 कृती पूर्ण करायचे. जाहिरात लेखन, बातमी लेखन आणि कथा लेखनपैकी 3 पैकी 2 करायचे, इथं 2 पैकी 1 करायचे. आणि तिसरा आहे कोणतेही एक कृती पूर्ण करा. 8 मार्क, सगळ्यात जास्त मार्क आहे त्याला. 8 मार्काचा सगळ्यात मोठा प्रश्न तो म्हणजे प्रसंग लेखन, आत्मकथन आणि वैचारिक लेखन. 3 प्रश्न आहेत. ह्या 3 पैकी कुठलंही एक प्रश्न तुम्हाला चांगल्या पद्धतीनं सॉल्व्ह करायचं. कमीत कमी 1.5 पेजाचं उत्तर आलं पाहिजे. प्रसंग लेखन लिहा, आत्मकथन लिहा, वैचारिक लेखन लिहा. वैचारिक लेखन म्हणजेच निबंध लिहा. कोणतंही काहीही या 3 पैकी एकचा सराव करा चांगला, म्हणजे परीक्षेमध्ये डोळे झाकून. मी वर्षभर अभ्यास काय केला? प्रसंग लेखनचा. मग प्रसंग लेखनच लिहिणार. जर कोणी पत्रलेखनचा वर्षभर सराव केला असेल, अभ्यास केला असेल, तर तो परीक्षेमध्ये फक्त आणि फक्त पत्रलेखनच लिहिणार. वर्षभर अभ्यास पत्रलेखनचा केला आहे आणि सगळ्यात शेवटी परीक्षेमध्ये सारांश लेखन. काय उपयोग आहे का त्याचा? काहीच उपयोग नाही. म्हणून आपण म्हणतो प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. जर तुम्ही प्रॅक्टिस नीट केली तरच परीक्षेमध्ये मार्क पडत असतात. 10वी तुम्ही पहिल्यांदा देताय, तुमच्या लाईफमध्ये पहिल्यांदाच बोर्ड एक्झाम देताय, त्याच्यामुळे महत्त्वाच्या आहेत या गोष्टी. मराठी बघितलं, इंग्लिश बघितलं, आता हिंदीचं बघूयात. एका मित्रांनी किंवा एका विद्यार्थ्यांनी कमेंट केली म्हणून हे व्हिडिओ आहेत. याच्या अगोदर मॅथ 1 म्हणजेच अल्जेब्रा, बीजगणिताचा पहिला चॅप्टर एकदम डिटेलमध्ये सगळे एक्झाम्पल्स काय केलेत आपण सॉल्व्ह केलेले आहेत, तर ते बघून घ्या. नालंदा कोचिंग क्लासेस या चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रांना शेअर करा. भेटूयात पुन्हा अशा एक्झाम ओरिएंटेड व्हिडिओमध्ये. सीधी बात, नो बकवास, ओनली क्लास. कॉमेडी करता येत नाही, काय कॉमेडी करू, त्याच्यामुळे कॉमेडी करत नाही. ठीक आहे, भेटूयात पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद, टेक केअर, बाय बाय.